हाय मैत्रिणीनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. घरगुती स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारी आणि चविष्ट अशी कढी दह्यापासून कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर पहा, ह्या व्हिडिओची रेसिपी मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर पहा, त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे 1 कप दही घेतलेला आहे वाटीमध्ये आणि त्यामध्ये आता मी 2 चमचे बेसन घालते. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद म्हणजे पाव चमचा हळद तुम्हाला घालायची आहे. आता आपण हे सर्व मिश्रण छान असं फेटून घेणार आहे. म्हणजेच त्यातला गुठळ्या फुटेपर्यंत आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे. तुम्ही रवीने किंवा कशाने छान अशा त्यातल्या गुठळ्या फोडून इथे एकजीव असं छान असं दही फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी साहित्य दाखवते. लसूण, आले, मिरची आणि कोथिंबीर हे आपण साहित्य घेतलेलं आहे. ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर पहा, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करून घेऊयात किंवा त्याचं वाटण करून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घालून तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरीची फोडणी द्यायची आहे. प्रथम मी मोहरी टाकते. मोहरी तडतडल्यानंतर नंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. पहा, मोहरी तडतडेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आता आपण जिरे घालूयात. त्यानंतर आपण कढीपत्ता घालून छान अशी फोडणी देऊया. हे आता आपण फोडणीमध्ये मिक्सरमध्ये आपण जे वाटण केलेलं होतं, लसूण, आले, मिरची आणि कोथिंबीरचं जे वाटण आहे ते यामध्ये छान असं परतून घेऊयात. वाटण छान असं थोडा वेळ परतायचं आहे, म्हणजे आपल्या कढीला छान अशी टेस्ट येईल. मंद आचेवरती मी हे छान असं परतून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे की जे आपण बॅटर बनवलं होतं दह्यामध्ये हळद, मीठ आणि बेसनचे पीठ घालून जे आपण छान असं बॅटर बनवून घेतलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे आता फोडणीत घालायचं आहे. तुम्ही बघू शकता आता छान असं परतलेलं आहे. आता यामध्ये आपण हे बॅटर घालूया. त्यानंतर आपल्याला अजून थोडं हे खूपच घट्ट झालेले आहे म्हणून यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही बघू शकता जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा आपल्याला ही कढी ठेवायची नाही आहे. त्यानंतर आपल्याला एक मेन पॉईंट म्हणजे यातला की कढी ही उकळल्यानंतर फुटत असते. तर आपल्याला त्याला सारखं हलवत राहायचं आहे उकळी येईपर्यंत. त्यानंतर चवीसाठी थोडंसं आपल्याला साखर घालायची आहे. मीठ आपण अगोदरच घातलेलं होतं. तर आता कढीला उकळी येईपर्यंत आपल्याला छान असं हलवत राहायचं आहे. कढीला फेस आलेला आहे. आता फेस आले म्हणजे आपली कढी आता तयार आहे. यामध्ये तुम्ही आता कोथिंबीरसुद्धा अजून वरून थोडीशी घालू शकता. तर पहा, आपली कढी ही खाण्यासाठी आता रेडी आहे. तर पहा, हा कढीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक यू.